नमस्कार सर्वांना, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय। 2024 चा कट ऑफ काय येऊ शकतो आणि वाढलेला ऑल इंडिया रँक याचा डिफरन्स, त्याचबरोबर सध्या आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेसाठी कोणते डॉक्युमेंट तयार करणे आहे आणि जे सेतू सुविधामधून आपल्याला अर्जंटली काढून काय घ्यायचे आहेत याचं डिटेलिंग्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त नीट निकालानंतर ऍडमिशन प्रक्रिया ऑल इंडियाची स्टार्ट होईल एक 8 दिवसात आणि लगेच स्टेट लेवलची पण होणार आहे। त्याला महत्त्वाचा पार्ट आहे की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आणि त्याला वेळ आता 8-10 दिवस राहिलेला आहे। त्याकरता आपण इथे आता दिसत नसेल तर मी जे सांगत आहे ते नक्कीच ऐकून घ्यायचंय। डॉक्युमेंटच्या यादीमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे डोमेसिल नॅशनॅलिटी। ही तुम्हाला आयुष्यात एकदा काढायची, अगोदर काढलेली असेल तरी चालतं। त्याचबरोबर ज्याला 15% ऑल इंडियाच्या कोट्यात जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा तुम्हाला तिकडच्या प्रक्रियेत जायचं आहे, त्यांनी सेंट्रल कास्ट, जर तुमची कास्ट ओपन सोडून बाकीच्यांनी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि त्याला ओबीसी किंवा एससी एसटी ला व्हॅलिडिटी लागत नसते। सेंट्रल कास्ट आणि नॉन क्रिमिलियर ओबीसी ला लागतं, बाकी ईडब्ल्यूएस ला तर नॉन क्रिमिलियर पण लागत नाही, फक्त सेंट्रल कास्ट काढावं लागते। आणि महाराष्ट्रामध्ये 45% मात्र स्टेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर लागतं। एससी एसटी ला नॉन क्रिमिलियर लागत नाही आणि बाकी एससी एसटी सोडून बाकीच्यांना ज्यांचं पण बाकी कास्ट वाल्यांचं 8 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न आहे ते 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट हे पण तहसील कार्यालयातून सेतू सुविधा मार्फत काढून घ्यायचं आहे, ज्यांचं 8 लाखाच्या आत इन्कम आहे। हे डॉक्युमेंट आपल्याला आता काढायला वेळ आहे, हे काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना ईडब्ल्यूएस टाकलं होतं पण आता स्टेटमध्ये ईडब्ल्यूएस देत नाही मराठा समाजांना आणि त्यांना एससीबीसी देत आहेत, तर एससीबीसीचं जे नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट मिळत आहे ते काढायचं आहे आणि व्हॅलिडिटीला टाकायचं। व्हॅलिडिटीच्या टाकलेल्या पावतीवर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, जरी व्हॅलिडिटी मिळाली नाही तरी। सध्या रजिस्ट्रेशनला पावतीवर रजिस्ट्रेशन करता येत असतं। त्याचबरोबर आपल्याला 10वीची सनद रजिस्ट्रेशनला लागते, आधार कार्ड, तुमची सही, थंब आणि डॉक्टरचं मेडिकल फिटनेस, जे की एमबीबीएस किंवा त्याच्या पुढचे कोणत्याही डॉक्टरचं त्याचं रजिस्ट्रेशन नंबर पण त्यावर आलेला पाहिजे आणि मेडिकल फिटनेसचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट सांगितलेले होते तुम्हाला ते यावर्षी तहसील कार्यालयामार्फत आपल्याला काढायला वेळ लागतो आणि ऍडमिशन प्रक्रियेला वेळ लागू नये, तुम्हाला वेळ मिळावा एक 8 दिवस, त्यामुळे हे सांगितलेले डॉक्युमेंट आहेत। ऍक्च्युअल रजिस्ट्रेशनला या व्यतिरिक्त डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतात, त्याची डिटेल्स यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि ती पाहून घ्यायचे। तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचे 10वी 12वीचे मार्क मेमो, हे जे पण लागणार आहे त्याचं डिटेलिंग्स डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे। फक्त तहसील कार्यालयाला वेळ लागेल म्हणून हे आपण सांगितलेलं आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचबरोबर आपल्याला यावर्षी एक दिलासादायक बातमी ही आहे की मागील वर्षी 2023 ला नीटचे परीक्षेचे फॉर्म भरले होते 2,77,903 विद्यार्थ्यांनी आणि परीक्षेला बसले होते 2,73,819। त्यापैकी नीट क्वालिफाय झालेले 1,31,008 विद्यार्थी होते। 2024 ला मात्र हे विद्यार्थी फक्त जवळपास 2,82,051 विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी काही जास्त वाढलेले नाही रजिस्ट्रेशनचे। त्याचबरोबर परीक्षेला बसलेले 2,75,457, म्हणजे जवळपास 2,000 विद्यार्थी जास्त वाढले परीक्षेला बसायला आणि 1,42,665 विद्यार्थी नीट क्वालिफाय झाले, म्हणजे 11,000च्या जवळपास यावर्षी नीट क्वालिफाय वाढलेले आहेत। ही बाब जरी असेल आणि मेडिकल कॉलेज वाढत असतील यावर्षी नवीन, ते ब्राउचर मध्ये येईल। त्याबरोबर आपल्याला ही दिलासादायक असेल तरी नक्कीच एसएमएल ऑल इंडिया रँक जो आपण वाढलेला आता दाखवणार आहे, खूप काय वाढलेला आहे आणि त्यामुळे एसएमएल पण वाढणार आहे आणि कट ऑफ मध्ये नक्की वाढ होणार आहे। तो कट ऑफ अंदाजे किती वाढेल हे तर सांगणार आहे मी पुढे, पण त्याबरोबर एक थोडीशी दिलासादायक बातमी असल्यामुळे विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे कट ऑफ थोडा, कॉलेजची संख्या वाढली तर थोडा फार मी सांगेल त्याच्यापेक्षा कमी। यावर्षी 2024 ला नीट क्वालिफाय रेशो पण वाढलेला आहे, जो ऑल इंडिया रँक वाढलेला असल्यामुळे तो आता ऑल इंडिया रँक तर आपण पाहणारच आहोत, कट ऑफ कसा येणार आहे तो पण पाहणार आहोत। त्याबरोबर आपल्याला जो नीट क्वालिफाय रेशो आहे, जो एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस या कोर्सला
नीट क्वालिफाय असेल तरच तुम्ही पुढील प्रक्रियेला जाऊ शकतात, नसता आपण फिजिओथेरपी किंवा ॲक्युप्रेशर थेरपी सारखे कोर्स करावे लागणार आहेत। तर याकरता नीट क्वालिफाय रेशो ओपन ईडब्ल्यूएस ला 164 मार्कच्या पुढे असेल तर तो नीट क्वालिफाय आहे, म्हणजे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस कोर्सला पात्र आहे तो भारतामध्ये सर्व ठिकाणी। तसंच अदर कास्टला 129 मार्कच्या पुढे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहे आणि अपंग कोट्याला पण अदर कास्टच्या 129 मार्कच्या पुढे विद्यार्थी क्वालिफाय। ओपनचा अपंग कोटा पीडब्ल्यूडी जे असेल त्याला 146 मार्कच्या पुढे विद्यार्थी हा क्वालिफाय आहे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस कोर्स करता। तर हा क्वालिफाय रेशो खूप महत्त्वाचा आहे आणि अदर स्टेट मध्ये जर आपल्याला प्रवेश पाहिजे असेल त्याच्या प्रायव्हेट कॉलेजला तर सर्वांकरता हा 164 मार्काचा क्रायटेरिया आहे ओपनचाच कॅटेगरीला सुद्धा, आणि त्याचबरोबर ग्रुपिंग सुद्धा ओपनचंच अदर स्टेटला लागतं की जे 150 मार्काचं। मात्र स्टेटमध्ये बोर्डाचं ग्रुपिंग हे अदर कास्ट म्हणजे एससीबीसी सहित 120 मार्क पीसीबीचं लागतं आणि ईडब्ल्यूएस आणि ओपनला पीसीबी ग्रुपिंग हे 150 मार्काचं लागतं। ही क्रायटेरिया आहे, यानुसार आपलं ऍडमिशन प्रक्रिया। महत्वाचा पार्ट आज की आपल्याला यावर्षी ऑल इंडिया रँक कसा पद्धतीत वाढलेला आहे, ज्याचं मागील वर्षी 720 मार्कचे 2च विद्यार्थी होते, यावर्षी 67 आहेत, म्हणजे 65 विद्यार्थी जवळपास वाढलेले। 705 मार्कवर यावर्षी 542 विद्यार्थी आहेत, मागील वर्षी 109 ऑल इंडिया रँक होता त्याचा, यावर्षी 542 आला, म्हणजे 433 न ऑल इंडिया रँक वाढलाय। 690 वर 4406 ऑल इंडिया रँक यायलाय आणि मागील वर्षी जवळपास 835 होता, म्हणजे 3561 न ऑल इंडिया रँक वाढलेला आहे। 670 मार्क वाल्याचा 14715 ऑल इंडिया रँक आलेला आहे आणि मागील वर्षी 2666 ऑल इंडिया रँक होता, म्हणजे 12049 जवळपास विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँक वाढलेला आहे आणि 635 ला 43229 ऑल इंडिया रँक आलेला आहे। तर मागील वर्षी 8894 हा ऑल इंडिया रँक होता, म्हणजे जवळपास 34335 नी यावर्षी ऑल इंडिया रँक 555 ला ऑल इंडिया रँक यावर्षी आलेला 1,35,111 आणि मागील वर्षी होता 59,999, म्हणजे 1,26,112 नी हा ऑल इंडिया रँक वाढलेला आहे। 525 ला यावर्षी ऑल इंडिया रँक आलेला आहे 1,74,000 आणि मागील वर्षी होता 85,083 आणि ह्या जवळपास 89,917 नी वाढलाय। 480 मार्कला यावर्षी आलेला आहे 2,39,188 आणि मागील वर्षी होता 1,29,235, म्हणजे जवळपास हा 1,09,953 नी ऑल इंडिया रँक वाढलेला आहे। 380 मार्कला यावर्षी ऑल इंडिया रँक आलेला आहे 4,19,694 आणि मागील वर्षी होता 2,62,595, म्हणजे जवळपास हा 1,57,099 ऑल इंडिया रँक वाढलेला आहे। 185 मार्कला यावर्षी ऑल इंडिया रँक आलेला आहे 10,49,452 आणि मागील वर्षी होता 7,73,380, म्हणजे जवळपास 2,76,072 नी ऑल इंडिया रँक हा वाढलेला आहे। आता हा ऑल इंडिया रँक या पद्धतीत वाढलेला असल्यामुळं हा कटाप पण मागील वर्षीचा जर विचार केला तर 583 ला ओपनचा कटाप आला होता, त्याचा ऑल इंडिया रँक होता 39,735, पण तो आता ऑल इंडिया रँक 640 ला 39,196 जवळपास झालेला आहे आणि 525 ला ज्याला सेमी म्हणतो तिथं गेल्या वर्षी मागील वर्षी 85,143 हा ऑल इंडिया रँक होता मागील वर्षी 525 मार्काला, तो जवळपास आता हा 596 मार्काच्या जवळपास हा 85,153 हा ऑल इंडिया रँक येत आहे, म्हणजे 596 मार्क ज्याला आहेत त्याला आता ऑल इंडिया रँक जो आहे तो मागील वर्षी 525 ला होता आणि ज्याला 583 ला ऑल इंडिया रँक मागील वर्षी होता तो आता 640 ला आलेला आहे। हा इतका मोठा ऑल इंडिया रँक वाढलेला आहे, तर याचा इफेक्ट हा महाराष्ट्रात पण कळेल आणि महाराष्ट्राचा एसएमएल पण वाढेल। सध्याच्या अनुमानानुसार महाराष्ट्रातील येणारे कॉलेजची संख्या वाढणाऱ्या कॉलेजच्या संख्येनुसार 625च्या
जवळपास गव्हर्नमेंटचा कटाप येऊ शकतो आणि 595 ते 90 किंवा 80 लई खूपच 4 कॉलेज आले प्रायव्हेटचे तर 580 पर्यंत हा कटाप हा प्रायव्हेटचा येऊ शकतो जर फी सवलत शासनाने 100% माफ मुलींना दिली नाही तर. नसता फी सवलत दिली तर कटाप वाढेल आणि 590 पण येऊ शकतो सेमी ज्याला म्हणतो त्याचा. त्यामुळं हा कटाप मध्ये फार मोठा इफेक्ट यावर्षी जाणवायला पाहायला मिळणार आहे, आपल्याला जाणवणार आहे. आणि जवळपास एम्सला पण जायचं असेल तर 680-90च्या पुढीलच विद्यार्थ्यांना एम्स यावर्षी मिळू शकते. त्यामुळे आपले जे कटाप आहेत हे ऑल इंडिया रँक आहेत हे याच्यानुसार आपल्याला पुढील प्रक्रिया करायची आहे. गव्हर्नमेंट BMS मागील वर्षी ऍडेड 458 मार्काला भेटलं होतं, जवळपास यावर्षी 525च्या जवळपास गव्हर्नमेंट BMS मिळण्याची शक्यता आहे. तर या पद्धतीत हा कटाप वाढणार आहे. तर त्यानुसार वेळोवेळी अपडेट आपण पुढील व्हिडिओ देत राहणार आहोत. आणि ज्यांना पण ACBC सर्टिफिकेट मिळत आहे त्यांनी नक्कीच काढायचं आहे. कदाचित त्याचा 20-25 मार्काचा इफेक्ट होऊ शकतो आणि त्या ACBC वाल्यांना 20 मार्काने लो कटाप म्हणजे कमी मार्काला सुद्धा थोडंसं कॉलेज चांगलं भेटू शकते. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करून आपले डॉक्युमेंटेशन सुद्धा काढून घ्यायचं आहे. आणि जे पण आपल्याला अपडेट हवे आहे ते नक्कीच आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स टाकलेला आहे ते पाहून घ्यायचं आहे. धन्यवाद.